विदर्भातील अवकाळी पावसानं आता निरोप घेतलाय, पण संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय ते एकाच बातमीकडे। यंदा मान्सून वेळेत येणार की अल निनो त्याचं गणित बिघडवणार? भारतीय हवामान विभागाने दिलेला तो मोठा इशारा नेमका काय आहे आणि तुमच्या पेरणीचं नियोजन का धोक्यात येऊ शकतं? आजच्या विशेष बातमीपत्रात आपण मान्सूनचा A to Z रिपोर्ट बघणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण जुलै महिन्यात पावसाचा एक मोठा खेळ होणार आहे। शेतकरी बांधवांसाठी पहिली मोठी आणि आनंदाची बातमी। हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी स्पष्ट केले की यंदा मान्सूनचा सांगावा लवकर येतोय। येत्या 14 ते 20 मे दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटावर मान्सून सक्रिय होईल। अंदमानचा हा परिसर म्हणजे भारताच्या पावसाचं प्रवेशद्वार। इथून सुरू झालेला वरुण राजाचा प्रवास जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळमध्ये धडकेल। युरोपातील हवामान संस्थांनीही यावर शिक्कामोर्तब केलाय। म्हणजेच यंदा पाऊस वेळेत दाखल होणार यात शंका नाही। पण मित्रांनो, या आनंदाच्या बातमीसोबतच एक मोठं सावट आहे, ते म्हणजे अल निनो। सध्या उन्हाचा कडाका तुम्ही अनुभवत असालच, सूर्य आग ओकतोय आणि याला कारणीभूत आहे हाच अल निनो। हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या काळात नियमित पावसापेक्षा यंदा पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता आहे। म्हणजेच पाऊस वेळेत येईल, पण त्याचा जोर गेल्या वर्षीसारखा नसेल। पावसाच्या वाटेत अल निनो पाणी फेरण्यासाठी सज्ज झालाय। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, जुलै महिना। हवामान तज्ज्ञांच्या मते मे आणि जून मध्ये परिस्थिती नियंत्रणात असली तरी खरा प्रभाव जुलै महिन्यात दिसणार आहे। जुलैमध्ये अल निनो भारतात आपला कहर दाखवण्याची भीती आहे। याचा थेट फटका मान्सूनच्या प्रवासाला बसू शकतो। जर जुलैमध्ये पावसाने ओढ दिली तर ऐन पिकांच्या वाढीच्या काळात मोठं संकट ओढावू शकतं। त्यामुळे यंदाचा मान्सून हा लहरी असेल हे आधीच लक्षात घ्या। मे 2026 साठी IMDने एक दिलासादायक अंदाज वर्तवलाय। देशभरात काही भागात सरासरीपेक्षा 110% जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। ॲग्रोकेम फेडरेशनचे महासंचालक कल्याण गोस्वामी यांनी म्हटल्याप्रमाणे या पावसामुळे जमीन भुसभुशीत होईल आणि पेरणीसाठी वातावरण तयार होईल। पण शेतकरी मित्रांनो, इथंच सावधान राहायचंय। मे महिन्याचा पाऊस पाहून घाईघाईत पेरणी करू नका। जोपर्यंत 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत बियाणं जमिनीत टाकू नका, अन्यथा जुलैतील पावसाच्या खंडामुळे दुबार पेरणीची वेळ येऊ शकते। थोडक्यात सांगायचं तर मान्सून लवकर येतोय ही आनंदाची बातमी असली तरी अल निनोमुळे आपल्याला सावध राहावं लागणार आहे। 15 मे नंतर मान्सूनच्या हालचाली अधिक स्पष्ट होतील। तुमच्या भागात सध्या पावसाचं वातावरण कसं आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। हवामान विभागाच्या प्रत्येक अपडेटसाठी आणि शेतीविषयक अचूक माहितीसाठी आपल्या HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा आपल्या हक्काचं व्यासपीठ HPN मराठी न्यूज। धन्यवाद।